यानंतर बघूयात 5 मिनिटात टॉप 20। ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक आनंद यादव यांचं निधन झालंय। पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या राहत्या घरी त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला। ते 82 वर्षांचे होते। झोंबी, घरबिंदी आणि त्यांच्या या कादंबऱ्या गाजल्या। 2009 मध्ये झालेल्या 82व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। मात्र संत सूर्य तुकाराम या त्यांच्या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेण्यात आला। त्यानंतर त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यापासून दूर ठेवण्यात आलं। आज सगळ्यांचीच नजर काल झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे लागली आहे। काल पहिल्या टप्प्यात 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींसाठी 165 ठिकाणी मतदान पार पडलं। भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 4 प्रमुख पक्षांशिवाय अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे उमेदवार उभे आहेत। त्यापैकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोण पराभूत होणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही तासांचा अवधी उरलाय। काल झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कोकणात नारायण राणे, साताऱ्यात उदयनराजे, त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले, तर परळीत मुंडे भावा बहिणीची प्रतिष्ठा पणाला लागली। नोटाबंदीच्या विरोधात देशभरात आज विरोधकांनी जनाक्रोश आंदोलन पुकारलंय। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सपा, बसपा, आप, आरजेडी, डीएमके हे सगळे विरोधी पक्ष नोटाबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करतायत। त्यापूर्वी आज सकाळी संसद भवनात विरोधकांची बैठक होणार आहे। बंगाल आणि केरळमध्ये डाव्या पक्षांनी 12 तासांचा बंद पुकारलाय। मात्र इकडे नितीश कुमार यांनी त्यांचे कार्यकर्ते कोणत्याही विरोध प्रदर्शनात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार फटकारलेला आहे। आम्ही भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशाचा मार्ग बंद करतोय, मात्र विरोधक भारत बंद करायला निघालेत असं म्हणत मोदींनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि जेडीयूवर टीकास्त्र सोडलंय। काल कुशीनगरमध्ये भाजपच्या परिवर्तन रॅलीत मोदी बोलत होते। भारताची कॅशलेस सोसायटीकडे वाटचाल व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलून व्यक्त केलेली आहे। मोलमजुरांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनी डिजिटल बँकिंग, फोन बँकिंगचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी धरलाय। रोखीने व्यवहार कमी झाले तर पारदर्शकता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून अकोल्यातल्या मराठा हॉटेलच्या मालकाचं देखील तोंड भरून कौतुक केलंय। नोटबंदीनंतर हॉटेल चालक मुरलीधर राऊत यांनी गिराईकांकडे सुट्या पैशांचा आग्रह धरला नव्हता। सुटे पैसे नसले तर नंतरहून पैसे आणून द्या असा उपक्रम राबवून त्यांनी अनेक गरजूंना जेवू घातलं। त्यांच्या उपक्रमाची बातमी एबीपी माझानं पहिल्यांदा दाखवली होती। त्याचं कौतुक पंतप्रधान मोदींनी केलंय। बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या शिक्षकानं चिमुकल्या बहीण भावाला चिरडल्याची घटना ठाण्यातल्या दमाणी इस्टेट परिसरात घडली आहे। या अपघातात 8 वर्षाचा पार्थ ठक्कर आणि 6 वर्षाचे जिया ठक्कर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर स्थानिकांनी चालक दिलीप गुंजाळ याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। नवी मुंबईतल्या खारघर इथं घडलेल्या पाळणाघर मारहाण प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी अशी मागणी सिन्हा दाम्पत्यानं केली आहे। या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। 22 तारखेला खारघर इथल्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये एका 10 महिन्याच्या चिमुकलीला आयाकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती। वसईतल्या एका महिलेकडे 8.5 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी आणि एका इस्टेट एजंट विरोधात नयानगर पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा नोंदवला गेला। या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। एजंट फैयाज शेखनं खुदिया यांना जुन्या नोटांची रक्कम सदनिकेत गुंतवण्याचा सल्ला दिला होता। त्यानुसार एजंटनं लक्ष्मी खुदिया यांना रोख रकमेसहित मीरा रोडला बोलावलं होतं। या ठिकाणी पूर्वनियोजनानुसार नयानगर पोलीस ठाण्याचे मुस्तकीम पठाण, प्रशांत विस्पुते आणि रामनाथ शिंदे यांनी खुतिया यांना पकडलं। इतकी रक्कम तुमच्याकडे कशी आली असं सांगून पोलिसांनी महिलेकडील 8.5 लाख रुपये काढून घेतले। पुण्यात काल संविधान मोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला। डेक्कन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला।
अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी आणखी कडक करण्यात याव्यात, ओबीसी महिलांसाठी क्रिमिलेअरची अट काढून टाकण्यात यावी, याशिवाय अनेक मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. भविष्यात तुम्हाला रेल्वेचा पास काढण्यासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाहीये, कारण लवकरच तुम्हाला ECSच्या माध्यमातून रेल्वेचा पास मिळवता येणार आहे. तसंच ATVM मशीनसाठी डेबिट कार्डचा देखील वापर करता येणार आहे. तिकीट खिडक्यांवरच्या रांगा कमी करण्यासाठी आणि तिकीट खरेदीचे व्यवहार कॅशलेस करण्यासाठी रेल्वे प्रशासन या सुविधा पुरवणार आहे. पंजाबमधील नाभा जेलमधून कैद्यांना पळवून नेणाऱ्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. परमिंदर असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 3 रायफल आणि 500 काडतुसं जप्त केली गेली आहेत. नाभा कारागृहावर काल 10 बंदूकधाऱ्यांनी हल्ला करून खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हरमिंदर सिंग मिंटू आणि त्याच्या 5 साथीदारांची सुटका केली होती. पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी कारागृहातील सुरक्षकांवर एकाएकी गोळीबार सुरू केला, तर कैद्यांनी पळून जाण्यास मदत करणाऱ्यांची देखील नावं समोर आली आहेत. मात्र अद्याप फरार कैद्यांपैकी कोणालाही पकडण्यात यश आलेलं नाहीये. 10% आरक्षण देण्याची मागणी करत मुस्लिम समाज नांदेडमध्ये रस्त्यावर उतरला. या मोर्चामध्ये महिलांची आणि तरुण वर्गाची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करू नये, निर्दोष तरुणांना दहशतवादी म्हणून घोषित करू नये, तसंच गोरक्षेच्या नावाखाली होणारे अत्याचार थांबावेत अशा प्रमुख मागण्यांसाठी मुस्लिम बांधवांकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. साताऱ्यातल्या कराडमध्ये भाजप नेता आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी मतदान केंद्रावरती प्रवेशबंदी असलेल्या क्षेत्रात गाडी नेली. त्यावर महिला पोलिसांनी त्यांना जाब विचारला. मात्र संतापलेल्या चरेगावकर यांनी माझ्या गाडीला मंत्रालयात कोणी अडवत नाही, तुम्ही अडवणारे कोण, अशा शब्दात त्यांना उत्तर दिलं. या वादावादीत चरेगावकर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप देखील महिला पोलिसांनी केलाय. तर महिला पोलिसांनाच आधी शिवी दिल्याचा दावा शेखर चरेगावकर यांचा आहे. अमळनेरचे अपक्ष आमदार गिरीश चौधरी आणि शहर विकास आघाडीचे संचालक अनिल पाटील यांच्यात काल राडेबाजी पाहायला मिळाली. अमळनेर पालिका निवडणूक मतदान सुरू असताना गिरीश चौधरी आणि अनिल पाटील यांना मारहाण केली आहे. मात्र त्यानंतर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश चौधरी यांच्या गाड्यांसह इतरांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि चौधरी यांच्या घरावर देखील हल्ला केला. त्यामुळे अमळनेरसह नंदुरबारमध्ये तणावाचं वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथं एका उमेदवारानं चक्क मोबाईलच्या टॉवरवर चढून प्रचार केला. बावराव मस्की असं या उमेदवाराचं नाव आहे. यावेळी मस्की यांनी स्वतंत्र विदर्भाचे नारेही लगावले आणि मतदारांना त्यांचं निवडणूक चिन्ह असलेल्या सिलेंडर समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी मस्कींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. ओबीसी महिलांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. ओबीसी महिलांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकास कशा रीतीने करता येईल या संदर्भात अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच ओबीसी समाजाची आकडेवारी जाहीर करून केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं अशी मागणी या अधिवेशनाच्या दरम्यान करण्यात आली. लातूरमधील आंध्रा बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांना 11 लाखांच्या नव्या नोटांसहित लातूर पोलिसांनी पकडले. आंध्रा बँकेतील हिमांशू राज बहादूर सिंग आणि शिशुपाल जयपाल आर्य या दोघा कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. बँकेचा ग्राहक मनोज खार याला जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा देण्याच्या संशयाखाली पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाने 7व्या विकेटसाठी रचलेल्या 67 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे मोहाली कसोटी रंगतदार स्थितीत येऊन पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारतानं 6 बाद 271 धावांची मजल मारली असून पहिल्या डावात केवळ 12 धावांनी आता भारत पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रविचंद्रन अश्विन 57 आणि रवींद्र जाडेजा 31 धावांवर खेळत आहेत. अश्विन जाडेजाच्या साथीनं 67 धावांची अवैध भागीदारी रचून टीम इंडियाला मोहाली कसोटीत कमबॅक करून दिली आहे.